तर पब्लिक आपलं स्वागत आहे माझ्या तौसिफ गडकरी या यूट्यूब चॅनलवर. मी तौसिफ गडकरी आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आज आपण एक नवीन व्लॉग. आपल्या या सिरीजमध्ये आज आपला दौरा बाहेर होता, कारण आज श्रावण सोमवार असल्यामुळे पाहिजे तसे दुकानावर ग्राहक नव्हतं, त्यामुळं आपण निघालो बाहेर. कडकमध्ये एकदम तुम्ही वातावरण पाहू शकता. चारीकडे पावसाने झोडपून काढलेले आहे, त्यामुळे सगळीकडे हिरवळाशी पसरलेले आहेत आणि आपण ह्यामध्ये वाटा काढत आता निघालेलो आहोत. ठिकाण आता सांगत नाही कारण थोडं सिक्रेट आहे. असं निघालेलो आहे आपण असं कडकमध्ये आणि हा रोड तुम्ही पाहू शकता. चारीकडे सौंदर्य, चारी बाजूनी आपल्या तालुक्याला, पाटणला डोंगर रांगांनी घेरलेलं आहे आणि ही सुंदर अशी ही गर्द झाडी आणि त्याच्या बाजूला पसरलेली सुंदर अशी शेती त्याचं सौंदर्य आणखी फुलवते आणि त्याला तितकंच आणखी सौंदर्य प्रदान करते. आणि ही चारही बाजूला हॉटेलच हॉटेल. आपल्या पाटणला रस्त्याला शेकडो हॉटेलं झालेली आहेत. असू दे, सर्वांचा रोजीरोटीचा प्रश्न मिटो एवढीच देवाचरणी प्रार्थना. आणि हा आपला लोकाचा तुम्ही पाहू शकता. आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी खास आपण बनवत आहोत, कारण आनंदी राहायला कारण लागत नाही. कारण आयुष्य जेवढा तुम्ही आनंदी राहाल तेवढी टेन्शन, त्रास हा तुमच्यापासून लांब राहील. तुम्ही जेवढे मनात वेगवेगळे विचार घेऊन बसशीला तेवढं आयुष्य तुमचं खडतर आणि कठीण आणि निरुत्साही बनत जाईल. त्यामुळे आनंदी राहायला शिका, प्रवासाचा आनंद घ्या, वेगवेगळ्या ठिकाणांना भेट द्या, कारण हे आयुष्य पुन्हा नाही आहे. तुम्ही हजारो प्रयत्न केले, तुम्ही ज्या बी देवाला मानता त्याला 50दा जरी 100दा 1000दा जरी सांगितलं की मला परत पाठव, तर ह्या सृष्टीवर तुम्हाला पुन्हा तो जन्म नाही आहे. त्यामुळे हे आयुष्य एकदाच आहे, ते आयुष्य एकदाच मिळतं, त्यासाठी ते जगून घ्या. कारण या जगण्यावर, या जन्मावर शतशः प्रेम करावे. हा डायलॉग मी तुम्हाला नेहमी सांगतो, कारण हे आयुष्य पुन्हा पुन्हा भेटणार नाही. मानवाचं आयुष्य एकदाच आहे, त्यामुळे द्वेष, मत्सर एकमेकाबद्दल सोडून द्या. दुसरी लोक आपल्याबद्दल काय बोलतात तो पण विचार सोडून द्या. बाहेर फिरा, व्हिडिओ काढा आणि एक असंख्य अशा आठवणी आयुष्यात तयार करून ठेवा, ज्या तुम्हाला भविष्यात पाहून जेव्हा तुम्ही अथरुणात असशीला, शेवटच्या स्टॉकाला असशीला, त्यावेळेला तो अनुभव असेल. आयुष्यात कोणी साथ देऊ न देऊ, आपण स्वतः आपल्या स्वतःसाठी खंबीर आहोत आणि आपण जगायला शिकू, असा हा आपला प्रयत्न आहे. कारण लोक आज आपली असतात, उद्या आपली नसतात. आज ते आपल्यासोबत असतात, उद्या आपल्यासोबत नसतात. पण आपण एकमेव असो आहोत आयुष्यात जे एकटे राहून पण आनंद घेऊ शकतो. एकटा चल रे असं म्हणतात, अकेला चल रे. आणि हा आयुष्याचा हा प्रवास पण असाच आहे. या आयुष्यात आपण जन्माला पण एकटे आलेलो आहोत आणि मरणाला पण आपण एकटे सामोरे जाणार आहोत. त्यामुळे आयुष्यात कोणी आपली साथ देईल, कोणी आपल्याबरोबर राहील, कोणी आपल्या आयुष्याचा साथी बनेल, कोणी आपल्या आयुष्याला जोड देईल, कोण आपल्याला सावरेल, ही इच्छा सोडून द्या. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी लढायला शिकणार नाही, स्वतःसाठी भिडायला शिकणार नाही, स्वतःसाठी धडपडायला शिकणार नाही, तोपर्यंत हे आयुष्य तुम्ही मन भरून जगायला शिकणार नाही. कारण हे आयुष्य जेव्हा आपण स्वतःसाठी काहीतरी करायला लागतो, स्वतःसाठी जगायला लागतो, स्वतःसाठी फिरायला लागतो, त्यामुळे ते आयुष्य चांगलं आणि तितकंच चांगलं बनतं. नाहीतर तुम्ही हा येईल, तो येईल, हे येणार नाहीत, ते येणार नाहीत, हा जर विचार करत राहिला तर तुम्ही मागं पडाल. कारण 50 आपण प्लॅनिंग करतो मित्राबरोबर कुठंतरी फिरायला जायचं, पण ते प्लॅनिंग आपलं खरं होत नाही. कारण हे प्लॅनिंग आपलं आपण
50 वेळा विचार करून बनवतो, पण काही कारणामुळे ते फिसकाटतं. पण जेव्हा आपण स्वतः गाडीला चावी लावतो आणि निघतो, आपल्या मनात आलं की आज आपल्याला फिरायला जायचं आहे, आपण जेव्हा स्वतः प्लॅन करतो तेव्हा ते खरं प्लॅन वर्क करतं. त्यामुळं हा येईल तो येईल ह्या भानगडीत पडू नका. मनात आलं कुठंतरी खायला जायचं आहे, घराबाहेर पडा. असं मनात आलं की कुठंतरी आपल्याला आज फिरायला जायचं आहे, घराबाहेर पडा. आपली बाईकला आपला पार्टनर बनवा, साथीदार बनवा. तो तुमच्या प्रत्येक सुखदुःखात सामील असतो. त्यामुळे आयुष्याचा आनंद घ्या. रडत बसू नका. पाऊस आहे, सर्दी आहे, गरमी आहे, न बाहेर पडा. प्रत्येक ऋतूचा आनंद घ्या. पावसाळा आहे, पावसामध्ये बाहेर फिरा. विविध वॉटरफॉल्स आहेत ते पहा, विविध जागा पहा. हा आपला आता मी वरुंजे फाटे कराडवर हा बघा किती सुंदर क्षण असा दिसत आहे. सर्वत्र असा हा भगवा झेंडा अभिमानाने फिरत आहे. प्रत्येक धर्माचा आदर करायला शिका, कारण प्रत्येक धर्म काही ना काहीतरी शिकवून जातो. आणि माणुसकी हाच सगळ्यात मोठा धर्म आहे माझ्या तर मते. बाकींची मते मला माहीत नाहीत, कारण माणसाने माणसासारखे राहावे, माणसावर प्रेम करावे आणि एक दुसऱ्यांचे हेवे देवे न करता सगळ्यांनी आनंदाने गुणागोविंदाने राहणे हा सगळ्यात मोठा माणुसकीचा विजय आहे. आणि असा हा पोचलेला आहे ज्या ठिकाणी पोचायचं होतं तिथे. आणि संध्याकाळी आपण पाहिलं तर असं पाटांमध्ये सगळीकडं नाले बांधणीचं काम सुरू आहे. गटाराचं काम आता पाऊस जवळपास थांबलेलं आहे. बारीक रिमझिम कधीतरी पाऊस पडतो आहे आणि हा नाले बांधणीचं काम वेगात असं सुरू आहे. सगळीकडे असं सळ्या वगैरे बांधून आता प्रशस्त अशी गटार काही दिवसातच पाटणकर वासियांना पाहायला मिळतील, एवढीच इथे इच्छा व्यक्त करतो. आणि हा मोठाच्या मोठा आता गटारचं प्लॅन बांधलेलं आहे. RCC गटार, बंदिस्त गटार लवकरच 1 महिन्याभरात पाटणमध्ये तयार झालेली तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याच्या बाजूला ही पाटणची पाईपलाईन असो. आपल्या लोकांना तसं पण काही फरक पडत नाही. चला पुढे चला रे. आणि असं करता करता हे लायब्ररी चौक, झेंडा चौक पाटण येथे काम सुरू आहे नाला बांधणीचं. आणि जोरात काम सुरू आहे. पाईप वगैरे टाकून, या मोठ्या मोठ्या पाईप टाकून, कारण गाड्या वगैरे अवजड वर खाली करतात, त्यासाठी हा मोठा नाला इथं बांधण्यात येणार आहे. आणि हे संध्याकाळचं ग्रामीण पण शहरात असलेलं दृश्य पाहायला मिळतं की ग्रामीण जीवन आज पण शहरात डौलाने चालत आहे आणि याला कुठलीच तडजोड नाही. असा हा एक एकंदरीत प्रवास आणि हा आहे नाल्याचा व्हिडिओ. तर व्हिडिओ थँक्यू, आभार आहे आणि असंच प्रेम राहू द्या.